राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन व्हावी याच्यासाठी आज काही शिफारशी सादर झाल्या, नेमकं काय याच्या संदर्भात? महाराष्ट्राने माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये जे राज्यगीत स्वीकारलं त्या राज्यगीताचा शेवटचा शब्द आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. विश्वगौरव श्री नरेंद्र मोदीजींनी एक संकल्प केला की आम्हाला देशाला $5 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत भारताची एकूण आर्थिक व्यवस्था पोचवायची आहे. $5 ट्रिलियन जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर यामधलं महाराष्ट्राचं योगदान हे $1 ट्रिलियन आहे. मागच्या वर्षी एकूण 13,65,000 कोटी हा जीएसटी जमा झाला. यामधला 2,70,000 कोटी हा आमचा जीएसटी होता, म्हणजे 20%. आता देशाच्या जीडीपी मध्ये आम्ही 14.65% कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि म्हणून महाराष्ट्राकडे देशाचं लक्ष आहे आणि विशेष करून माननीय मोदीजींचं लक्ष हे महाराष्ट्राकडे आहे. आज टाटा ग्रुपचे श्री चंद्रशेखर रावजी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती सरकारने नियुक्त केली होती, या समितीने अहवाल दिला की आम्हाला महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं असेल तर मग स्किल सेक्टरमध्ये काय करायचं, एज्युकेशन सेक्टरमध्ये काय करायचं, औद्योगिक विकासामध्ये काय योगदान करायचं, MSMEचं योगदान काय असेल, आमच्याकडे असणारी मुद्रा योजना असेल, युनिकॉर्न असेल, विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला FPO पासून इतर क्षेत्रामध्ये कोणत्या योजना केल्या पाहिजे, यासोबतच आरोग्य क्षेत्र असेल, पाणी पुरवठा असेल, प्रत्येक सेक्टरचा सूक्ष्म अभ्यास करून हा अहवाल देण्यात आला आहे. या अहवालावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सूचना केल्या की आता दर मंत्रिमंडळात एक विभाग अशा पद्धतीने सादरीकरण केलं पाहिजे, प्रेझेंटेशन केलं पाहिजे की $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये त्या विभागाचं काय योगदान असेल. मग कृषी विभाग असेल तर यामधल्या बदल सुधारणा काय करायच्या, प्रशासकीय सुधारणा असतील, कायदेशीर सुधारणा असतील, अर्थसंकल्पामध्ये काही निधी राखीव ठेवण्याचा विषय असेल, तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर काम देण्यासाठी त्या तरुणांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून योजना असतील, बचत गटाला स्किल डेव्हलपमेंट सोबतच आपल्याला अतिशय अल्प व्याजाने कर्ज देण्याचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न $1 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं समाधान करत पुढे जावं, अशा बाबतीमध्ये मंत्रिमंडळात चर्चा झाली व माननीय मुख्यमंत्री महोदय व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी या विषयाला वेगाने पुढे नेण्याच्या सूचना केल्या. हो, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही अर्थमंत्री राहिलेले आहेत. राज्याचं अर्थ नियोजन जे आहे ते एकदम व्यवस्थित सुरू आहे, जमा चांगले, खर्च व्यवस्थित होतोय, तुम्ही समाधानी आहात का? नाही, असं आहे की समाधानी जनता असावी या दृष्टीने अर्थसंकल्पामध्ये आपण घोषणा करतो, त्या घोषणांची अंमलबजावणी करतो. अर्थमंत्री समाधानी की असमाधानी हा प्रश्नच उपस्थित होत नाही. अर्थ संकल्पाच्या माध्यमातून राज्याची प्रगती वेगाने व्हावी हा आपला दृष्टिकोन असतो. आणि आज जर मी 2013-14 हे बेसिक वर्ष धरलं तर 1,49,000 कोटी महसुली उत्पन्नातून 10 वर्षात आपण 4,49,000 कोटी, म्हणजे 4,50,000 कोटी, म्हणजे आपण साधारणतः 10 वर्षात आपण आपली इकॉनॉमी तिप्पट केली आहे. राजस्थान निर्मितीपासून त्यांचं जेवढं एकूण GSDP आहे, आपण 5 वर्षात त्याच्यापेक्षा जास्त आपलं एकूण GSDP वाढवला आहे. प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्र शक्तिशाली आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मग आपल्याला यापेक्षाही वेगाने प्रगती करण्याचा संकल्प घेऊन $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे देशातल्या 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आमचा हिस्सा 20% हा आपला भाग आहे
की संकल्पामध्ये 20% हिस्सा महाराष्ट्राचा, आणि त्या दृष्टीने आमचे नेते माननीय एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वामध्ये आज जवळपास 1.5-2 तास या विषयावर अतिशय गंभीरपणे सादरीकरण करत योग्य त्या सूचना माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या. आत्ता आपली आर्थिक स्थिती ही अतिशय उत्तम आहे. जर तुम्ही कर्जाचं प्रमाण बघितलं आपल्या उत्पन्नाशी, तर देशाच्या इतर राज्याच्या आपण खूप पुढे होतो. आपण महसुली उत्पन्नाच्या व्याजाचं प्रमाण बघितलं तर देशातल्या इतर राज्यांच्याच नाही तर अमेरिके आणि जपान सारख्या देशापेक्षाही आपण आता निश्चितपणे आपण अतिशय मजबूत अर्थव्यवस्था महाराष्ट्राची केलेली आहे. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एकदम दमदार आहे. आपल्याला यामध्ये अजून विस्तार आणि वाढ करण्याची आवश्यकता आहे. सुधीर भाऊ, तुमचे सहकारी मंत्री छगन भुजबळ यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. जरांगे पाटलांच्या वेळेस जो काही लाठीचार्ज झाला त्याला 70 पोलीस रुग्णालयात होते, जखमी झाले, त्याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय का होम मिनिस्टरच माफी मागतात, गुन्हे मागे घेतात, त्यामुळे पोलिसांचं खच्चीकरण झालं. असं आहे की मला वाटतं की असे विषय सार्वजनिक स्वरूपात मांडण्याच्या ऐवजी आपली मतं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली पाहिजे. अन्यथा मग मंत्रिमंडळाच्या बैठकी या आपल्याला पत्रकारांच्या समोर कॅमेरे लावून घेण्याची आवश्यकता पडेल. आपलं काही मत असेल तर हे मत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून त्याच्या संदर्भातला जर आपल्याला खुलासा पाहिजे असेल खुलासा घेतला पाहिजे. असं मत मांडणं हे माझ्यापासून इतर कोणत्याही मंत्र्याला योग्य नाही असं मला वाटतं. त्यांनी गृहमंत्र्यांवरती जो प्रश्न निर्माण केला आहे याकडे कसं बघताय? नाही, याकडे पुढच्या कॅबिनेटमध्ये बघू. लोकसभा निवडणुकीमध्ये राम मंदिर हा महत्वाचा मुद्दा असणार आहे, कारण की ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे आणि वेगवेगळ्या भागातून राम मंदिराच्या दर्शनासाठी एक मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की राजकारणाचा मुद्दा हा प्रभू रामाचं मंदिर आहे हे मुद्दाम करण्याचा प्रयत्न हे काही राजकीय नेते जे मताच्या लाचार असतात, तुष्टीकरण करणारे असतात, त्यांना असं वाटतं की हे राम मंदिराचा जो मुद्दा आहे हा जर आपण पुढे केला तर आपल्याला काही विशिष्ट लोकांची मतं प्राप्त होतील. प्रभू रामाच्या मंदिराचा मुद्दा राजकारणाचा कसा असू शकतो? काय काँग्रेस वगैरे रामभक्त नाही आहेत का? काही सर्व नसतील, पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की महात्मा गांधींच्या राजघाटावर हे राम लिहिला आहे म्हणजे महात्मा गांधीजींनी हे राम म्हटलं म्हणजे राजकीय मुद्दा झाला का तो? सरदार वल्लभभाई पटेलांनी पंडित नेहरूंचं न ऐकता भगवान महादेव म्हणजे सोमनाथाच्या मंदिराचा तिथं पुन्हा ते भव्य दिव्य मंदिर केलं. हा काय राजकारणाचा मुद्दा आहे का? प्रभू रामाचं मंदिर देशाच्या आस्थेचं अस्मितेचा मुद्दा आहे. या संदर्भात मला वाटतं की काही लोक मुद्दाम अपप्रचार करतात. प्रभू रामाच्या दर्शनाला भाजपला मत देणाराही मतदार जाईल, काँग्रेसलाही मत देणारा मतदार जाणार आहे. आज ओबीसीचा एल्गार जो आहे ती सभा सुरू आहे, त्यामध्ये पडळकर असे म्हटले की मुख्यमंत्र्यांनी राजधर्म जो आहे तो पाळावा, ओबीसी आरक्षण जे आहे त्याला कुठेही धक्का लागू नये. नाही, राजधर्माचं पालन करावं हे तर श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी पासून या देशातला प्रत्येक व्यक्ती सांगतो. आणि काँग्रेस राजधर्माचं पालन करत नव्हते, परिवार धर्माचं पालन करायचे, म्हणूनच जनतेने काँग्रेसला नाकारलाय. तर राजधर्माचं पालन करावं हे फक्त सांगितलं गेलं याचा अर्थ की इथं असणारं सरकार राजधर्माचं पालन करत नाही असा नसून एखाद्या भाषणामधला तो मुद्दा असतो. बोलण्याच्या ओघामध्ये श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य पुन्हा आठवणीत येतं आणि ओघामध्ये ते बोलल्या जातं. याचा अर्थ सरकार राजधर्माचं पालन करत नाही असा ध्वनीत होत नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी उठवल्यामुळे अपघात आणि रुग्णांचं प्रमाण वाढलंय. खरंय, 431 मृत्यू झाले जे अगोदर 5 वर्षामध्ये 125च्या आसपास होते. आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी समिती बसवण्यात आली आहे. आजाराची संख्या वाढली आहे. आता यामध्ये निश्चितपणे दारूबंदी हटवताना लोकांनी सह्या केल्या असतील तर आपल्याला लोक मान्यता आहे असं समजू, पण त्यामधला काही आक्षेप आला आहे की काही खोट्या सह्या त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहे. तर त्याचा तपास आता सुरू झाला. भुजबळांनी जरांगेवरती आणखी टीका केलेली आहेत की मराठ्यांचे नवीन नेते झालेले आहेत, त्यांना आरक्षण हे कळत नाही म्हणून. मला वाटतं की आता या संदर्भातली
माननीय भुजबळ साहेबांचं काय मत आहे ते त्यांना विचारणं आवश्यक आहे. मला एवढंच वाटतं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अनेकदा ही भावना व्यक्त केली आहे की दोन समाजामध्ये वितुष्ट येईल असं वक्तव्य होता कामा नये. एक मिनिट. 1 ट्रिलियन इकोनॉमी को लेकर के जिस तरीके से आज सिफारिश की गई है नाही, उसे एक मिनिट कैसे भाऊ, समझते बाराची हैं? मध्ये एक प्रश्न. एक- मातोश्रीला बाळासाहेबांचं स्मारक घोषित करा अशा पद्धतीची राम कदम यांनी डिमांड केलेली आहे. भाजपचे आमदार आहेत, तुम्ही सहमत आहात का या मताशी? माझ्या सहमतीचा प्रश्न उपस्थित होत नाही. राम कदम साहेबांनी ही भावना व्यक्त केल्यानंतर या भावनेच्या माध्यमातून आपल्यालाही माहिती आहे की असं कधीच घोषित होऊ शकत नाही. भाऊ, एक भाऊ, सगळ्यात मंत्री महत्त्वाचा विषय आहेत, आहे. भाऊ, अनेक मंत्री आहेत, ते गैरहजर होते. एकच. पीक विमाची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीला देणार होते. अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम गेलेली नाहीये. सरकार पीक विम्याच्या बाबतीमध्ये आतापर्यंत 1900 कोटीपेक्षा जास्त रक्कम मंजूर केली आणि साधारणतः 950 कोटीचं वाटप करण्यात आलं आहे. इतर 1000 कोटीचं वाटप राहिलं आहे आणि काही जिल्ह्यांच्या संदर्भातले विमा प्रकरण हे आयुक्तांनी त्या प्रकरणाची तपासणी करून मान्यता दिली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये जे आकडे देण्यात आले ते 1950 कोटीच्या आसपासची प्रकरणं मंजूर आहे. 950 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले. पुढचे 1000 कोटी लवकर जावे यासाठी प्रयत्न आहे. भाऊ, महत्त्वपूर्ण बैठक होती परंतु अनेक मंत्र्यांची दांडी जी आहे त्या बैठकीला नाही, दांडी नाही, आता दीपावली झाली, मंत्रीच नाही, काही अधिकारी गैरहजर होते. मला असं वाटतं की आज ही बैठक जेव्हा घेतली तेव्हा अनेकांना बुधवार आपला बैठकीचा किंवा मंगळवार बैठकीचा दिवस आहे असं समजून दिवाळीचे कार्यक्रम अनेक लोक सुट्ट्यांमध्ये करतात, मंत्रीही करतात आणि मग अशा प्रसंगी आणि म्हणूनच आज विषयांमध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं विश्लेषण हा महत्वाचा विषय. सर, दुसरा एक विषय दुसरा विषय आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेला मुदतवाढ दिलेली आहे. आज मुदतवाढ दिली. आज स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस आणि माननीय एकनाथ शिंदेजींनी आज या निमित्ताने जो प्रस्ताव ग्रामविकासचा होता त्याला मंजुरी दिलीच. तेवढंच नव्हे, यामध्ये अजून सुटसुटीत आणत यामधल्या एकूणच ग्रामपंचायत इमारतीसाठी 12 आणि 18 लक्ष रुपयाची मर्यादा होती ती आता 20 आणि 25 लक्ष केली आणि 12 लक्षामध्ये 10% व 18 लक्षामध्ये 20% ग्रामपंचायतीला द्यावे लागायचे तेही माननीय मुख्यमंत्र्यांनी आज रद्द केले आणि 1000 ग्रामपंचायतीच्या इमारती या वर्षात बांधण्याच्या दृष्टीने नियोजन करावं, गतीने ग्रामपंचायत इमारती बांधण्यात याव्या या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायतीच्या संदर्भातला हा एक मोठा निर्णय आज राज्य सरकार. शेवटचा प्रश्न. अजित पवार यांच्या गटाने 9 लोकसभा जागांची मागणी केली, कुठेतरी आग्रही आहेत. अशा पद्धतीनं जागा वाटप होऊ शकतं का? 9 जागा या अजित पवार यांना लोकसभेच्या मिळतात? अजून जागा वाटपच सुरू झालं नाही, कोणी मागणी केली नाही. हे मला माहीत नाही अफवाचा बाजार का उचलला जातो. अजून बैठकही झाली नाही. कोणी 9 सांगतो, कोणी 8 सांगतो, कोणी 10 सांगतो. आपण अशा बैठका जेव्हा सुरू झाल्या नाही या साधारणतः या बैठका 1 फरवरीच्या नंतर होतील. आता जागा वाटपाचा फॉर्म्युला, जागा कोणाला वाटल्या जाईल, एबी फॉर्म कोणाला दिला जाईल, कोणत्या प्रिंटिंग प्रेसमध्ये एबी फॉर्म छापल्या जाईल, या चर्चा निरर्थक आहे. भाऊ 1 ट्रिलियन इकोनॉमी को लेकर के आज एक रिपोर्ट पेश की गई. एक मिनिट इनका होऊन मराठी. आज जवळपास 20 दिवसांनी अजितदादा पुन्हा एकदा सक्रिय झाले दिसले. कसं पाहता एकंदर 20 दिवस डेंग्यूमध्ये आजारी होते, कसं पाहता? नाही, याच्याकडे काय पाहायचं. आता डेंग्यू झाला, आता डेंग्यूतून त्यांची तब्येत चांगली झाली तर निश्चितपणे शुभकामनाच आहे. अजित दादा यांच्या आरोग्य उत्तम राहावं, उदंड आयुष्य मिळावं ही सदिच्छा आहे. आता डेंग्यू झाला, आजारी झाले, याच्याकडे पाहायचं काय. यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले की दादा जाणून बुजून अशा प्रकारे होते आणि कारण अमित शहाची देखील भेट घेतली त्यानंतर अशा प्रकारे नाही, आरोप प्रत्यारोप करणारे जे आहे की नाही यांचा बुद्धीचा अनुशेष जो आहे ना तो अजून बाकी आहे. तर आता आम्ही सर्व विभागाचा अनुशेष भरतोय. काही लोकांच्या बुद्धीचाही अनुशेष भरण्याची आवश्यकता आहे. एखादा नेता आजारी असेल
तर त्याच्या आजारपणाच्या संदर्भात अशा पद्धतीचा भ्रम निर्माण करायचा, अफवा पसरवायच्या, प्रश्न उपस्थित करायचे. आपण एवढंच म्हणू शकतो, ईश्वरा या सर्वांना सद्बुद्धी दे. राजकारणामध्ये राजकीय मुद्दे आणावेत. आजारपण, परिवार हे कधीही आणू नये. महाराष्ट्रात तरी कमीत कमी अशा पद्धतीचं राजकारण निम्न स्तरावर नेण्याचा दृष्टिकोन ठेवून जे राजकीय लोक काम करतात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, दया आहे. त्यांच्याबद्दल निश्चितपणे ईश्वरानी यांचा जो बॅकलॉग आहे बुद्धीचा तो भरून काढला पाहिजे. भाऊ 1 ट्रिलियन इकोनॉमी को लेकर आज रिपोर्ट पेश की गई है, कई सिफारिशें उसमें की गई है, क्या है? नहीं, $1 ट्रिलियन इकोनॉमी जो विश्व गौरव, देश गौरव, युग पुरुष नरेंद्र मोदी जी ने $5 ट्रिलियन इकोनॉमी की कल्पना की है, राज्य पे जिम्मेदारी दी है $1 ट्रिलियन की. तो हमने उस दृष्टिकोण से शिक्षण क्षेत्र, उद्योग क्षेत्र, फाइनेंस क्षेत्र, बचत गट, कृषि क्षेत्र, जल संपदा क्षेत्र, पर्यटन, ऐसे सेक्टर में हमने क्या डेवलपमेंट करनी चाहिए जिसके कारण महाराष्ट्र ये $1 ट्रिलियन इकोनॉमी तक पहुंच सकता है. इसका जो अहवाल है, जो टाटा ग्रुप के चंद्रशेखर जी राव के अध्यक्षता में समिति बनाई थी, उसमें कई उद्योजक थे, कोई अर्थशास्त्री थे और कोई अधिकारी थे. इन्होंने मिलकर एक अहवाल दिया है. उस अहवाल पे माननीय मुख्यमंत्री जी ने आज सादरीकरण रखा था और माननीय मुख्यमंत्री जी और दोनों हमारे आदरणीय उप मुख्यमंत्री महोदय ने अब हर कैबिनेट में एक एक विभाग को इस दृष्टिकोण से प्रेजेंटेशन देते हुए हमारा महाराष्ट्र प्रगति के मार्ग पे, उन्नति के मार्ग पे, विकास के मार्ग पे $1 ट्रिलियन इकोनॉमी के लक्ष्य तक पहुंचने के लिए प्लान बनाए, नियोजन करे, शास्त्र शुद्ध नियोजन के साथ सूक्ष्म नियोजन करके उस पर अमल करने के लिए कानून में बदलाव की आवश्यकता है क्या, प्रशासकीय संरचना में बदलाव की आवश्यकता है क्या, ये दृष्टिकोण से उसमें काम हो रहा है. बाबू, दूसरा सवाल यह है कि आज भुजबल ने जिस तरीके से गृह मंत्रालय पर टिप्पणी की, पुलिस पर टिप्पणी की एल्गार परिषद के दौरान, उसे कैसे देखते हैं मराठा वर्सेस ओबीसी के मामले? नहीं, देखो, मुझे लगता है कि वो हमारे आदरणीय मंत्री जी है, अनुभवी मंत्री है. उनके मन में कोई ऐसा भाव, संदिग्धता, शंका है तो उन्होंने ये विषय मंत्रिमंडल में रखना चाहिए. देखो, जो मंत्री नहीं है उनके लिए ठीक है कि वो बाहर कैमरे के सामने भाव व्यक्त करे. नहीं तो आने वाले दिनों में मंत्रिमंडल ये तो अंदर 7th फ्लोर पे होने के बजाय फिर प्रेस भवन में होना चाहिए. वहां पे होना है क्या? मंत्री है तो आपको अधिकार है. मंत्री है तो आप आके मंत्रिमंडल के बैठक में चर्चा करिए, सजेशन दीजिए, समस्याओं का निराकरण करने के लिए प्रश्न पूछिए. मगर हम टीवी चैनल्स पे जाके अगर प्रश्न पूछना शुरू कर दे तो मुझे लगता है कि अड़चनें शुरू होती है. बाबू, एक सवाल यह है, महाराष्ट्र में जिस तरीके से ओबीसी वर्सेस मराठा ये कभी पहले देखने को नहीं मिला था, अब ये जो संघर्ष शुरू हुआ है, सरकार कैसे देखती है? व्यक्तिगत आप इतने साल नहीं, सरकार तो बड़े स्पष्ट दृष्टि से देखती है कि ऐसा संघर्ष नहीं होना चाहिए. ऐसे संघर्षों के कारण के बारे में सभी ने चिंतन करना चाहिए. आप कोई भी राजनीतिक पार्टी के रहिए, क्या महाराष्ट्र जगह के आपकी सत्ता, राजनीति, स्वार्थ ये साध्य करना ये राजनीति के दृष्टिकोण से उचित थोड़ी है. आप अच्छे मार्ग से सत्ता तक पहुंचिए, विकास के मार्ग के पहुंचिए, अच्छे विचार देकर आप पहुंचिए. मगर आप अगर गलत नीति अपनाते हुए, भड़काते हुए, दंगे निर्माण करते हुए यहाँ पे अस्थिरता निर्माण करोगे तो याद रखना, एक दिन आग लगाने के चक्कर में आप खुद आपके विचारों के साथ जल के भस्मसात हो जाएंगे. तो आग लगाने की आवश्यकता नहीं. माननीय मुख्यमंत्री जी को, राज्य के प्रमुख है, माननीय उप मुख्यमंत्री दोनों भी हमारे बहुत अनुभवी है. आपके कुछ सजेशन है तो कहिए ना. मगर आप आग लगाने का काम दो समाजों में करोगे तो जो मैकेले ने 1832 में जो किया वो हम कर रहे होंगे. तो ये अंग्रेज चले गए और अंग्रेजों ने कुछ लोग छोड़ के चले गए, ऐसा लोगों को लगने लगेगा. आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में आपका नाम आना चाहिए. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.